पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण पवित्र शुक्रवार गुड फ्रायडे साजरा करत आहोत. वल्हांडण सणाचा दिवस काल गेला. कालचा दिवस इस्रायल लोक पूर्ण जेरुसलेम भरून असलेली वेळ आहे. जवळजवळ 20 लाख लोक त्या ठिकाणी जमा व्हायचा असे त्या काळातले गणित आहे. तेव्हा 20 लाख लोक येत असेल तर 2 लाख तरी मेंढर त्या ठिकाणी कापलं जात आहे वल्हांडण सणाच्या या दिवशी. प्रेज द लॉर्ड. अशा वेळी येशू स्वतः मरण पत्करत आहे. गुरुवारच्या दिवशी येशूने वेगळ्या पद्धतीने भाकर हातात घेऊन शिष्यांना सांगितले, माझे शरीर आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने वल्हांडण सणाच्या विधीच्या भागामध्ये सांगत आहे, माझं रक्त आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, येशू मरण आगाऊ पाहत आहे. येशूच्या आयुष्यामध्ये या दिवसामध्ये होत आहे त्यातील सगळ्या गोष्टी अचानक कोसळलेली गोष्ट नाही. योहान 17 मध्ये प्रार्थना करणारा येशू आपल्या समोर आहे. शिष्यांसाठी प्रार्थना करत आहे. शिष्यांच्या भविष्यासाठी प्रार्थना करत आहे. शिष्यांच्या एकीसाठी प्रार्थना करत आहे. हालेलुया. आज या गुड फ्रायडे मध्ये आपण बघताना आपल्याला कळतं या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे. प्रियानो, जुन्या करारातील एक शब्द येशू मध्ये पूर्ण होत आहे म्हणून वचन येशूच्या मुखातून आला. येशूने सांगितलं, सगळं काही पूर्ण झाले. हालेलुया. सगळे काही पूर्ण झाले. सगळे आता पूर्ण व्हायला काही राहिलं नाही. माझ्या विषयी माझ्या बापानी वचनाद्वारे आणि त्यांच्या इच्छेद्वारे जेवढे बोललेलं आहे ते सगळे 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 पूर्ण झालं. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपण बेन सिराकच्या बोधवचनामध्ये 11व्या अध्यायातील 27-28 वचनाद्वारे आपण पाहणारी गोष्ट आहे. तिथे असे लिहिलेलं आहे की कोणाला भाग्यवान म्हणून जग बोलायला पाहिजे आणि कधी बोलायला पाहिजे. बेन सिराकचं बोधवचन 11व्या अध्यायातील 27 आणि 28 वचन. क्षणभराच्या दुःखाने सुखाचे विस्मरण होते. मनुष्याच्या शेवटच्या घटकेस त्याची सारी कृत्ये उघड होतात. मरणापूर्वी कोणासही सुखी समजू नका. माणूस कसा होता हे त्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत समजत नाही. हालेलुया. माणूस कोण आहे, माणूस काय आहे हे वाचन आपल्याला सांगत आहे. मरणाच्या क्षणामध्ये दिसून येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, त्या येशूच्या मरणाच्या संबंधातील काही गोष्टीकडून आता आपण जायला प्रयत्न करूया.
हालेलुया, हालेलुया. मार्क शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये येशूचा न्यायनिवाडा आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहे. मार्क शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये 16 पासूनचे वचन. मग शिपायांनी त्याला प्रयत्नमयात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलाविली. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, हे यहुद्याचा राजा, तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारिले. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, जगाचा अधिपती असलेल्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या परमेश्वराचा आवती भोवती कोण आहे? स्वर्गीय सैन्य असलेले देवदूत आहे. जिथे स्वर्गीय सैन्य असलेले देवदूत आहे असायला पाहिजे, तिथे माणूस म्हणून जन्मलेल्या येशूच्या अवतीभोवती जगातील हत्यार धारण केलेले सत्ता मागे आहे. हालेलुया. आपण पुढे ऐकूया. ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. स्वर्गाचा अधिकारी असलेल्या, स्वर्गाचा अधिपती असलेल्या ख्रिस्ताच्या डोक्यावर काट्याचा मुकुट पाहिजे. त्याला जगाने आर पार जाणारा काट्याचा मुकुट ते आणून लावून हातोड्याने मारून आतमध्ये शिरून ठेवले आणि त्याचा त्याने मुकुट तयार केला. प्रियानो, जगामध्ये असलेल्या कोणालाही सत्य न ओळखता पाहिजे तसे शब्दाने अपमान करतात, पाहिजे तसे कृतीने त्यांचा चट्टा मस्तक लावतात, त्यांना अपमान करून घेतात. आणि आज आपण इथे पाहतो की राजा रस्त्यावर येत आहे, तिथे फुलं चढवत आहे. इथे राजाचा राजा ख्रिस्ताला लोक तुंगत आहे. हालेलुया. या सर्व परिस्थितीबद्दल परमेश्वराने अगोदर 22 स्तोत्र संहिता 22 मध्ये लिहिलेले काही वचन इथे आपण ऐकूया. खरं सांगितलं तर या स्तोत्र 22च येशू या दिवसांमध्ये पूर्ण करून घेत आहे. त्या परिस्थिती केवढं भयानक आहे हे या 22व्या अध्यायातील 11व्या वचनापासूनच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. माझ्यापासून दूर राहू नको, कारण संकट येऊन ठेपले आहे आणि सहाय्य करणारा कोणी नाही. पुष्कळ घोऱ्याने मला वेढिले आहे, बशानातील दांडग्या घोऱ्याने मला घेरिले आहे. बाशान म्हणून जी जागा आहे तिकडे जे रान बैल आहेत, रान गायी आहेत, मोठ्या संख्यामध्ये फिरणारा आहे. आमोसच्या ग्रंथामध्ये आणि इतर सर्व पुस्तकामध्ये तिकडच्या खाणे पिणे आणि त्या ताकदवान बाशाणातील या जनावरांच्या बद्दल बोललेलं आहे. अशा ठिकाणी येशू एकटा, मदतीला कोणी नाही.
हालेलुया. हालेलुया. या 22वा अध्यायाच्या अगदी सुरुवातीला आबाबी त्याला हाक मारून सांगत आहे, मला टाकायचं नाही म्हणून. तू पण टाकलंस का, हे प्रश्न मनामध्ये उद्भवत आहे. हालेलुया. हालेलुया. इथे पुढच्या एक वचनामध्ये लिहिलेलं आहे, जीभ ताणलेला जीभाचा कायसिदी झालेला आहे. आणि शेवट 18व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण ऐकूया 18वं वचन. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या जग्यावर चिठ्ठ्या टाकीतात. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, या सगळ्या गोष्टी आता मार्क शुभवर्तमान 15व्या अध्यायामध्ये परत आल्यावर आपण इथे पाहतो, या सगळ्या वचन या ठिकाणी पूर्ण होत आहे. हालेलुया. 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 येशूच्या मरणाचा तयारीचा भाग. आता सिस्टर, आता 21व्या वचनापासून जे वचन वाचा. तेव्हा सिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर म्हणजे अलेक्झांडर व रूफ ह्यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरिले. आज या गुड फ्रायडेच्या दिवशी पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे, कोणावरही तू क्रूस लावून ठेवू नकोस. तुझं काम तू स्वतः करण्यासारखं असेल तर स्वतः कर. दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये ते घालू नकोस. स्वतः करण्यासारखं असेल तर स्वतः कर. आणि दुसरा कोणतरी क्रूस वाहत आहे म्हणून तुला दिसलं तर त्यांच्यासाठी तू काहीतरी कर. प्रिय बंधू भगिनीनो, या किरणेकर शिमोन याचा मुलगा रूफस आणि अलेक्झांडर मुलं हे आशीर्वादित लोक आहेत. नंतर ख्रिस्त मंडळीमध्ये मोठमोठं कार्य केलेले संत ते नंतर बनले. आणि इथे आपण पाहतो, अनुमान केलं तरी त्याला वाटलं मदत करावी. प्रियानो, जेव्हा कधी तुम्ही कोणाला तरी मदत करत आहे, तुम्ही तुमच्या मुलांचं जीवन, तुमच्या येणाऱ्या पिढीचं जीवन तुम्ही सुरक्षित ठेवत आहे. तुम्ही केलेले वाईटाचा परिणाम जसे पुढच्या पिढीना भोगावं लागते, तसा प्रकारे तुम्ही केलेले जे चांगुलपणा आहे त्याचा आशीर्वाद तसेच मिळत आहे. प्रॉवर्ब, बुक ऑफ प्रॉवर्ब मध्ये असे सुंदर रीतीने लिहिलेलं आहे, पप्पा आणि मम्मी यांना तू आनंदाचा कारण बन. पप्पा आणि मम्मी तुझ्या विषयी आनंदी होऊ दे. तुझं काम, तुझं जीवन याविषयी पप्पा मम्मी आनंदी बनू दे. माझा प्रिय बंधू भगिनीनो, पप्पाला मम्मीला आनंद देणारा जीवन आपल्याकडून घडू दे. मार्क 15:23 मध्ये लिहिलेलं आहे की येशूला त्यांनी शांत करण्यासाठी दुःख सहन गंभीर झालेलं आहे हे दिसल्यामुळे मदतीच्या दृष्टीने काय केलं. 23 वचन आपण ऐकूया. आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यावयास दिला. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्याला दुःख भरपूर आहे त्याला थोडा वाईन द्या. म्हणजे त्या काळामध्ये अनस्थेशिया किंवा दुःख सहन करण्यासाठी देणारा दुसरा औषध वर त्या काळामध्ये नव्हता.
त्यासाठी दुःख सहन गंभीर होत आहे, तेव्हा त्याला थोडा वाईन द्या. हालेलुया. आबा पित्याने दिलेले दुःख या जगामध्ये जगणाऱ्या माझ्यासाठी तुमच्यासाठी थोडी सुद्धा कमी पडू नये. त्याची कृपा कमी पडू नये, त्याच्या पुण्याई कमी पडू नये. येशूने पुरापूर ते दुःख सहन करत आहे. मला जग देणारा कुठल्याही असिस्टन्सची गरज नाही. हालेलुया. हालेलुया. आणि आपण पाहतो इथे पुढे शिष्य लोक सगळे पळून गेलेले आहेत आणि आता समोर बसायला जिथे शिष्य पाहिजे होते तिकडे शिष्य नाही, म्हणून समोर चिठ्ठी टाकणारे लोक बसलेले आहेत. कशासाठी चिठ्ठी टाकत आहे ते लोक? प्रियानो, येशूच्या कपडेसाठी. येशूच्या पवित्र कपडे अजून सांभाळून ठेवलेले आहे, तरी आज हे चिठ्ठी टाकणारे लोक चिठ्ठी टाकत आहेत. ते कपडे 10-12 वर्षामध्ये नाहीसा होणारे कपडे आहेत. आपण कधी कधी बार्गेनिंग करतो. कशासाठी? एवढे गडबड कशासाठी? कशासाठी चिठ्ठी काढत आहे? नाशवंत कपडेसाठी. सर्वात किंमतवान जो आहे तो क्रूसावर आहे. एवढे किंमतवान असलेले ख्रिस्त क्रूसावर असताना खाली बसून चिठ्ठी टाकत आहे फालतू गोष्टीसाठी. हालेलुया. प्रियानं, मला आठवत आहे एक गोष्ट. एकदा फर्स्ट फ्रायडे प्रेयर मध्ये येशूने एक संदेश दिला. आज प्रार्थनेत आलेले कोणाला तरी येशू सांगत आहे, तू आज तुला जो माणूस तुला पैसा देत नाही तू त्याला क्षमा कर, तू त्याला एक आशीर्वाद दे. येशूने सांगितलं, तू चिंता नको करू, मी तुझ्यासाठी गरजेची गोष्ट मी करून देणार. हालेलुया. पुढच्या फर्स्ट फ्रायडे प्रेयर मध्ये त्या माणसाने येऊन साक्ष दिला. त्यांनी सांगितलं की गेल्या फर्स्ट फ्रायडे मध्ये देवानी बोललेल्या गोष्टी माझ्याबद्दल होते. त्यांनी सांगितलं की मी 25,000 रुपया एका व्यक्तीला माफी केली आणि बरोबर संध्याकाळी जेव्हा मी गावी पोचलो तेव्हा तिथे कोणतरी कोणाचा तरी जमिनीचा मुद्दा चालू होते. मी एका माणसांना जमीन दाखवून दिलं आणि मला तेव्हा मिळालेले कमिशन होता 2.5 लाख रुपया, 2%. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चिठ्ठी टाकणाऱ्या लोकांना समोरच्या परमेश्वराच्या किंमत माहित नाही, क्षमा करायला तयार नाही अशा लोकांना परमेश्वर कोण आहे म्हणून माहित नाही. प्रत्येक भांडण जिथे आहे तिकडे क्षमा न करणारे हृदय आहे. हालेलुया. परमेश्वराला ओळखलं तर क्षमा करण्यासाठी एवढे वेळ नाही करत बसणार. प्रिय बंधू भगिनीनो, तसाच प्रकारे आपण पाहू शकतो की येशूच्या मरणाच्या क्षणापर्यंत खूप एकटापणा त्रास येशूला झालं. आपल्याला माहिती आहे जगामध्ये असे कोणीही कधीही बोलू नये की मला काही होते देवाला काही माहित, असे कोणी कधी बोलू नये. हालेलुया. हालेलुया. बिशप फुलटन शीन यांनी असा प्रकारे बोलले,
येशूच्या फाटलेले जे शरीर आहे हे माझ्या बायोग्राफी आहे, माझ्या जीवन कथा आहे. मी हाताने केलेले पाप त्याच्या हातामध्ये दिसून येत आहे. मी विचाराने केलेले पाप त्याच्या डोक्यामध्ये दिसून येत आहे. मी पायाने केलेले पाप, मी माझ्या विचाराने केलेले पाप सगळे त्यांनी त्या सगळ्या पापासाठी प्रायश्चित्त केले. ते पूर्ण त्याच्या डोक्यापासून पाठीपासून पायाच्या तळपायापर्यंत ते दिसून येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ताचा मरण गुड फ्रायडे झालेला आहे. तारण सफनाया ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की तो योद्धा आहे म्हणून, त्यांनी युद्ध केलेलं आहे म्हणून. प्रियानो, क्रूसावर येशूने दुःख सहन केलं म्हणून बोलू शकतो. त्यापेक्षा सुंदर गोष्ट आहे भयंकर मोठा युद्ध शैतानाविरुद्ध, शत्रू विरुद्ध येशूने चालवले. आता आपण एकदम शेवट या सुंदर वचन यशया ग्रंथामध्ये ऐकूया. यशया 43 पहिले आणि दुसरे वचन. तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्न करता. हे याकोबा म्हणजे तूच आणि मीच. तुला हाक मारून आज तुझ्या नावाने परमेश्वर तुला बोलत आहे, नावाने हाक मारत आहे. पुढे. आणि हे इस्रायला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुला सोडवलेलं आहे. क्रूसावर येशूने काय केलं? तू भ्यायच नाही, तू घाबरायच नाही म्हणून तुझ्या सर्व प्रकारच्या भित्रीपणाचा वातावरण येशूने स्वीकार केले. बाशाणातील जे भयानक जनावर आहेत त्याच्यासारखा परिस्थितीमध्ये येशू न घाबरता उभे राहिले. आणि येशू तुला सांगत आहे, तू घाबरू नकोस. पुढे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. वचन 2. तू माझा आहेस. हालेलुया. हालेलुया. एवढंच, बाकी काही नाही, बाकी काहीच नाही. हालेलुया. हालेलुया. तू आज 100% माझा झालेला आहे. मी युद्ध केला तुझ्यासाठी, मी युद्ध केला. तुला मी माझा म्हणून स्वीकार केलेला आहे. मी जिंकलेला आहे. शैतान हारलेला आहे. शैतानच्या कानामध्ये हे सत्य जाऊ दे. तू माझा आहेस. मी तुला नावाने हाक मारलेला आहे. तू घाबरू नकोस. प्रेज द लॉर्ड. फक्त एवढे पुरता मात्र नाही, पुढे येशू सांगत आहे, जगाच्या शेवटीपर्यंत या माझ्या उपस्थितीत तुझ्या सोबत असणार. त्याच्या खात्रीचा शब्द आहे दुसरं वचन. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेन. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. हालेलुया. माणूस सर्वात जास्त घाबरणारा गोष्टींपैकी 2 आहे पूर येणे. पूर आला तर संपलं, काही राहणार नाही. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, तू पुरामधून जात असलं तरी मी आहे तुझ्या सोबत. तू घाबरू नकोस. कितीही मोठा हल्ला असू दे, घाबरू नकोस. पुढची गोष्ट आहे आग. आगीत पडलं तर काही राहणार का? परमेश्वर सांगत आहे, जरी तू आगीत आहे, तुला भस्म करणारा वातावरण जरी समोर आहे, मी तुझ्या सोबत आहे.
हालेलुया. हालेलुया. म्हणूनच आजच्या दिवसाला आपण उत्तम शुक्रवार, गुड फ्रायडे म्हणतो. गुड फ्रायडे आशीर्वादाचा शुक्रवार आहे. हे मरण आशीर्वादाचा मरण आहे. हे मरण जीवन देणारा मरण आहे. हे मरण स्वर्गासाठी दार उघडून मिळणारा मरण आहे. बघत उभे राहिलेले जो शताधिपती आहे त्यांनी आपण पहिले ऐकलेले जे वचन आहे यशराजचा बोधवचन 11व्या अध्यायातील 27वा आणि 28वा वचन जे आपण पहिले ऐकलेलं आहे पूर्ण झाला. हालेलुया. हालेलुया. त्याच्या मरणामध्ये तो कोण आहे म्हणून प्रकट होत आहे आणि हे सत्य आहे. तो जिवंत देवाचा पुत्र आहे. देवळाचा जे पडदा आहे वरून खाली पर्यंत 2 तुकडा झाला. स्वर्गानी दार उघडले आणि या मार्क शुभवर्तमानाच्या अगदी सुरुवातीच्या भागामध्ये हे वाक्याला आढळत आहे. स्वर्ग तुकडा झाला आणि परमेश्वराचा अभिषेक खाली उतरून आला. आबा पित्याने बोलले, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी प्रसन्न झालेला आहे. हालेलुया. हे वाक्य परत एकदा आपल्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि आजचा दिवस परत एकदा गुड फ्रायडे झालेला आहे. आज स्वर्गासाठी दार उघडून आलेलं आहे. तारणाचं दार आपल्या समोर ओपन आहे. आपण या तारणाच्या दारासमोर उभे राहूया आणि आशीर्वादासाठी हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. घशाच्या भागातील कॅन्सरच्या आजारातून जाणाऱ्या एका व्यक्तीला येशूने आता पूर्णपणे सोडवलेला आहे. कमरेच्या उजव्या भागामध्ये असलेल्या एक भयानक दुःखने येशूने या क्षणामध्ये नाहीसा केलेला आहे. एका व्यक्तीच्या पायाला उभं राहायला चालायला ताकद नाही. येशू त्यांना उभं राहायला चालायला ताकद देत आहे. जिन्सी नावाच्या एका मुलीला परमेश्वराचा कार्य करण्यासाठी परमेश्वराने दार उघडून दिलेला आहे. आवाज मुखातून निघत नाही अशा कोणाला तरी बोलायला येशू दान देत आहे. पोटातील एक गाठ कोणाचा तरी प्रभूने या क्षणामध्ये काढून टाकलेला आहे. एक व्यक्ती आयुष्यभर हारलेला आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू उपवास काळ येशूच्या समोर साजरा केलेला आहे. येशू बरोबर चिकटून राहिलेले काळ होता. आज येशू त्याला बोलत आहे, आता पुढे तुझ्यासाठी विजयाचा दार मी उघडून देणार. हातामध्ये बांडेज बांधलेले कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला येशू या क्षणामध्ये बरेपणा देत आहे. ऍक्सिडेंट मध्ये वगैरे हाताला लागलेलं असेल, पूर्ण हाताला दुखणे सुजन सर्व जे काही आहे ते सर्व दूर करत येशू कोणाला तरी आशीर्वाद देत आहे. जीवनभर अनेक प्रकारचा अन्याय आणि ती सोसलेले एक तरुण मुलगी बालपणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून तिला जायला लागलेला आहे. तिला कधी कधी प्रश्न पडायचा,
परमेश्वर तू आहेस कुठे? येशू तिला आज सांगत आहे, मी कायम तुझ्या सोबतच होतो, आता अजून पुढे पण तुझ्या आनंदाचा कारण म्हणून मी तुझ्या सोबत असणार. डोक्यामध्ये इन्फेक्शन असलेल्या अनेक लोकांना डोक्यातील इन्फेक्शन पासून येशू सोडून घेत आहे. स्तनाच्या संबंधातील आजारपणामधून जाणारे अनेकांना पवित्र आत्मा आता सोडवत आहे. दुष्टाच्या हातातून अनेक आत्म्यांना येशू सोडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.